मनपा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतरही उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे। प्रचाराची मुदत संपल्यानंतरही दारोदारी जाऊन वैयक्तिक संपर्कातून प्रचार करण्यास परवानगी आहे। निवडणूक आयोगाने या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार काही अटी आणि नियमांच्या अधीन राहून ही मुभा देण्यात आली आहे। नेमका काय आहे हा निर्णय आणि त्यामागचं कारण पाहुयात काय म्हणाले राज्य निवडणूक आयुक्त। मनपा निवडणुकीसाठी प्रचाराची अधिकृत मुदत संपल्यानंतर सार्वजनिक सभा, मिरवणुका, लाऊडस्पीकर आणि वाहनांद्वारे प्रचारास बंदी असते। मात्र वैयक्तिक संपर्कातून म्हणजेच दारोदारी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवार किंवा त्यांचे 5 पेक्षा कमी मोजके कार्यकर्ते कोणताही गोंगाट न करता, प्रचार सामुग्रीचं वाटप न करता आणि कोणत्याही प्रकारची आचारसंहिता भंग न करता फक्त मतदारांशी थेट संवाद साधू शकतात। जाहीर प्रचारावर निर्बंध आहेत, मात्र दारोदारी जाऊन वैयक्तिक प्रचारावर निर्बंध नसल्याचं निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही निवडणूक आयोगाने दिला आहे। मुंबईत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिनेश वाघमारे बोलत होते। नाही, असं नियम जो आहे, नियम हा जाहीर प्रचारावर नियम आहे। नियम जो 5.5चा नियम आहे जाहीर प्रचारासंदर्भात। याशिवाय कलम 37 जे आहे, कलम 37 मध्ये 5 पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकत नाही। मात्र इंडिव्हिज्युअली कोणी घरोघरी गेला तर त्याला तसं काही प्रतिबंध नाही आहे। मुंबई महापालिका अधिनियमान्वये कोणत्याही व्यक्तीला एखाद्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीतील मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर ज्या मतदान क्षेत्रात सार्वजनिक सभा भरवता येणार नाही किंवा तिला हजर राहता नाही, हा नियम आहे। सभा हा नियम सभेच्या संदर्भात 2012 माझं ऐकून घ्या। राज्य निवडणूक आयोगाने वितरित केलेल्या आचारसंहितेबाबतच्या पुस्तिकेमध्ये असलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक 13 वर जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचारावर बंदी राहील आणि SMS चा देखील समावेश राहील असे नमूद आहे। तथापि सदर सूचनेमध्ये जाहीर प्रचार बंदीनंतर उमेदवाराने घरोघरी जाऊन प्रचार करणे या संदर्भात कोणतीही स्पष्टता नाही आहे। जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवार हे मतदान केंद्राचे 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहाने फिरता येणार नाही। आणि हा जो आदेश आहे हा 2012चा आदेश आहे। हे बघा, 2012 पासून स्टँडिंग ऑर्डर आहे आणि लोकसभा विधानसभेच्या इलेक्शन मध्ये पण असंच असतं।